लोकसभेच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय, नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासंदर्भात नोटिफिकेशन जारी, निर्णयाला मोठं महत्त्व। निवडणूक रोखे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा, निवडणूक आयोगाला माहिती उद्याच उघड करण्याचे निर्देश, एसबीआयला मुदतवाढ देण्याचा अर्जही फेटाळला। निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचे पुरावे पुढारीवर, तर लगेच अमोल कोल्हेंच्याही भेटीला लंकेंची घरवापसी होण्याची शक्यता, चर्चांमध्ये अर्थ नाही, पवारांचं स्पष्टीकरण। 5 वर्षाचा वनवास खूप झाला, आता पुढे नको, पंकजा मुंडेंकडून पुन्हा एकदा लोकसभा लढण्याबाबत सूचक विधान, पुढील भूमिकेकडे लक्ष। मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी होणार, आयपीएस अधिकारी संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन, हिंसाचार पूर्वनियोजित होता का तपासलं जाणार। महायुतीची आजची दिल्लीतली बैठक रद्द, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिल्लीला जाणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दिल्ली। अमरावतीच्या पांढरी खानमपुरामध्ये कमानीचा वाद चिघळला, कमान लावण्यावरून 2 गटात दगडफेक, पोलिसांकडून सौम्य लाठीमार। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात एंट्री करणार, नंदुरबार जिल्ह्यातून राज्यात प्रवेश, काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार उपस्थित।